हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द वेदास वैद्य. तर आज आपण बघणार आहोत ॲनाटॉमी म्हणजेच आपला रचना शरीर पेपर 1ची ब्ल्यू प्रिंट आपण आज बघणार आहे. तर ब्ल्यू प्रिंटमध्ये बेसिकली त्याने काय दिलेलं असते की कुठल्या चॅप्टरमधून SAQ विचारला जातो, कुठल्या चॅप्टरमधून LAQ विचारला जातो, MCQ कुठल्या चॅप्टरमधून विचारले जातात. तर ह्याबद्दल ऑफिशियल साईट म्हणजेच आपली NCISM-द्वारे हे प्रोव्हाइड केलेलं असतं. तर आता आपण मार्क्स डिस्ट्रीब्युशन बघणार आहेत आणि कोणत्या चॅप्टरमधून SAQ LAQ येतात हे बघणार आहेत. तर सर्वात पहिलं आपण बघूया की मार्क्स डिस्ट्रीब्युशन कसं आहे. तर जे SAQ असतात ते 40 मार्क्ससाठी असतात. त्याच्यामध्ये 8 क्वेश्चन्स असतात. म्हणजेच प्रत्येक एक क्वेश्चन असतो तो 5 मार्कासाठी दिलेला जातो. तर 5 मार्कासाठी एक प्रश्न असतो म्हणजे ऑलमोस्ट 1.5 पेजपर्यंत तुमचा आन्सर कवरअप झाला पाहिजे. LAQ जे असतात म्हणजेच आपले मोठे क्वेश्चन्स लॉंग आन्सर ते असतात 40 मार्क्ससाठी. त्याच्यामध्ये 4 प्रश्न असतात. आता ते पण ऑलमोस्ट 2 किंवा 2.5 पेजेसचं आन्सर एक्सपेक्टेड असते. त्याच्यानंतर आहे MCQ जे असतात 20 मार्क्ससाठी. सो असं करून तुमचे होतात टोटल 100 मार्क्स म्हणजेच 100 मार्क्सचा पेपर 1 आणि उरलेला 100 मार्क्सचा पेपर 2 असा 200 मार्काचा तुमचा थिअरीचा पेपर बनतो. आता सर्वात पहिलं आपण बघणार आहेत की SAQ. आता 8 SAQ आहेत म्हणजेच 8 क्वेश्चन्स आहेत SAQमध्ये. त्याच्यातून जो पहिला क्वेश्चन आहे तो शरीर उपक्रमणीय किंवा परिभाषा या 2 चॅप्टरमधून कुठल्या तरी एक चॅप्टरमधून तुम्हाला 5 MCQ येतील आणि एक SAQ येईल. म्हणजेच हे कन्फर्मच आहे की शरीर उपक्रमणीय किंवा परिभाषा या 2 चॅप्टरमधून कुठला तरी एक SAQ किंवा 5 MCQ येणार आहे. दुसरा क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये काय येणार आहे तर गर्भशारीर किंवा मॉडर्नमधून आपण ज्याला म्हणतो एम्ब्रिओलॉजी ह्याच्यातून एक SAQ, एक LAQ, 5 MCQ असं करून तुमचे 20 मार्क्स या 2 चॅप्टर केल्याने कवरअप होऊन जातात. तिसरा क्वेश्चन आहे अस्थिशारीर म्हणजेच मॉडर्नमध्ये ऑस्टिओलॉजी ह्याच्यातून एक SAQ, एक LAQ, एक MCQ असा 16 मार्क्स तुमचे या 2 चॅप्टरमधून कवरअप होतात. जो 4th क्वेश्चन आहे त्याच्यात केश, दंत, नख ह्या 3 टॉपिकमधून कुठला तरी एक क्वेश्चन पडणारच की केशबद्दल वर्णन करा किंवा दंतबद्दल वर्णन करा किंवा नखबद्दल वर्णन करा. ह्या तिघांमधून कुठला तरी एक क्वेश्चन पडणारच. जो 5वा प्रश्न आहे तो आहे बेसिकली पेशीशारीर किंवा मॉडर्नमधून ज्याला मायोलॉजी असं म्हणतात त्याच्यामधून येईल. ह्याच्यामध्ये 2 SAQ, एक MCQ म्हणजे असे तुमचे क्वेश्चन 5थमध्ये 11 मार्क कवरअप होऊन जातात. त्याच्यानंतर 6वा प्रश्न आहे त्याच्यात संधिशारीर, स्नायू किंवा आर्थोलॉजी अशा ह्या 3 सेक्शनमधून तुम्हाला एक LAQ, एक SAQ आणि 2 MCQ असे तुमचे 17 मार्क या 3 चॅप्टरमधून कवरअप होऊन जातात. जो 7वा प्रश्न आहे त्याच्यामध्ये नर्वस सिस्टममधून 5 MCQ तर फिक्स येणारच आहेत. त्याच्यासोबत हा एक SAQसुद्धा येईल. त्याच्यानंतर 8वा प्रश्न आहे तो एंडोक्रिनोलॉजी किंवा लिम्फॅटिक सिस्टम या 2 चॅप्टरमधून कुठला तरी एक तुम्हाला LAQ येईल, 2 SAQ येतील आणि 6 MCQ येतील. त्याच्यानंतर आता आपण बघणार आहोत LAQमध्ये. तर LAQमध्ये सर्वात पहिला LAQ तुम्हाला पडेल तो गर्भशारीर किंवा एम्ब्रिओलॉजी ह्यामधून पडू शकतो. आता बेसिकली कधीकधी असं असते की LAQमध्ये दोन्ही विचारले जातात. म्हणजे अर्धा पार्ट असतो तो आयुर्वेदाचा विचारतात, अर्धा पार्ट असतो तो मॉडर्नचा विचारतात. जसं की गर्भशारीर वर्णन करा व त्याचं मॉडर्ननुसार कोरिलेशन सांगा असं एक प्रश्न पडू शकतो की दोघांबद्दल विचारू शकतात आयुर्वेदासाठी आणि मॉडर्नसाठी म्हणजेच दोन्ही एकत्र विचारू शकतात. दुसरा प्रश्न आहे तो आहे अस्थी किंवा ऑस्टिओलॉजी म्हणजेच बोन म्हणजे असा पण प्रश्न पडू शकतो की अस्थीची व्याख्या लिहा व ह्युमरस किंवा क्लॅविकल असा बोन एक्सप्लेन करा. तर असासुद्धा क्वेश्चन पडू शकतो किंवा नुसतं अस्थिशारीर एक्सप्लेन करा किंवा एखादा बोन देतील तो एक्सप्लेन करायला सांगतील असासुद्धा करतात. तिसरा प्रश्न आहे तो संधी, स्नायू किंवा आर्थोलॉजी ह्याच्यातून विचारला जाऊ शकतो. चौथा आहे तो आहे नर्वस सिस्टम, एंडोक्रिनोलॉजी किंवा लिम्फॅटिक सिस्टम या 3 सेक्शनमधून कुठल्या पण ह्याच्यातून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ही झाली तुमची ॲनाटॉमीची पेपर 1ची ब्ल्यू प्रिंट इथे संपली आहे. आता आपण बघणार आहोत
की सर्वात जास्त वेटेज कशाला आहे. ते जो गर्भशारीरचा सेक्शन आहे त्याला 20 मार्काचं वेटेज आहे. अस्थिशारीरवाला सेक्शन आहे त्याला 16 मार्काचं वेटेज आहे. आणि केशन दंत नख जो एकदम छोटासा चॅप्टर आहे हा सुद्धा केला तर तुमचा एक SAQ कन्फर्म होऊन जातो.